अस्सलाम वालेकुम प्रिय विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वीत आपले स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत मराठी सुगम भारती इयत्ता 7वी। कविता आला पाऊस, कवित्री आहे सुनीला गोंधळेकर। ऐका, वाचा, म्हणा। ऐकून घ्या ही कविता। छपरा खाली कुणी लावले अग्नीते उले दिवे, पागोळ्यातून झरझर कैसी ज्योत ज्योत उजळे, टिपके टिपके थेंब जोडणी रंगावली सजविती, रांगोळीत या इंद्रधनुचे रंग कसे पसरते, मखमल हिरव्या दाट तृणांचे मध्येच पांघरलेली, तृण पुष्पांची नाजूक पखरण नक्षीदार सजलेली, टप 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 संगीत धुनी दाई दिशांतून, छपरावरती तबला होऊन वाजवितो कोण, वर्ष ऋतूचा दिव्य सोहळा हिरव्या रंगांतून, धरणी करते असा साजरा उत्सव थांबून, उत्सव थांबून, उत्सव थांबून। विद्यार्थ्यांनो, आता आपण कवितेचा भावार्थ समजून घ्या, म्हणजे कवितेचा अर्थ। पाऊस आल्यावर पाणी छपरावरून खाली थेंबांची माळ होऊन म्हणजेच पागोळ्या होऊन ओघळते। जेव्हा पाण्याचे थेंब मातीवर पडतात तेव्हा थेंब पुन्हा टपोरे होऊन वर उसळतात, तेव्हा ते ज्योत पेटवल्यासारखे दिसतात। हे दृश्य पाहून कवित्री म्हणतात की छपराखाली हे छोटे छोटे असंख्य दिवे कोणी लावले आहेत। ओघळणाऱ्या थेंबांच्या माळेतून पागोळ्यातून पटापट ज्योती उजळल्या आहेत असे वाटते। थेंबांचे ठिपके ठिपके जोडून जणू धरतीवर रांगोळी सजवलेली आहे आणि या रांगोळीतून इंद्रधनुष्याचे सप्तरंग विखुरलेले आहेत। त्यावर हिरव्या गर्द गवताची मध्येच मखमल पांघरलेली दिसत आहे आणि त्यावर नाजूक गवत फुलांची नक्षीची पाखरण झाली आहे। रिमझिमत्या सरीमधून टपटप टपटप अशी सुरांची लकीर दिशा दिशातून घुमत आहे। छपरावरती थेंबांचा असा ठेका धरला आहे की पाऊस स्वतः तबला नवाज होऊन तबल्याचे बोल वाजवत आहे। सर्वत्र विखुरलेल्या हिरव्यागार रंगातून वर्षा ऋतूचा दिव्य सोहळा सुरू आहे। अशा प्रकारे धरती धारांनी ओथंबून उत्सव साजरा करत आहे। विद्यार्थ्यांनो, आता पावसाळा सुरू आहे। आनंदाने हा पावसाचं गीत तुम्ही आनंदाने गाऊ। विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आला पाऊस ह्या कवितेचे स्वाध्याय सोडविणार आहेत। तोपर्यंत अल्लाह हाफिज।